बातमी यवतमाळमधून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती। अखेर पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांना दिलासा मिळालाय। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे, अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदेश, गेल्या काही दिवसांपासून पाऊस जिल्ह्यामध्ये नव्हता, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या। आता काय नेमकी स्थिती आहे जिल्ह्यात? नेट प्रॉब्लेम आहे। संदेश, आवाज येतोय? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस बरसलेला आहे। अनेक दिवसांपासून इथला शेतकरी सुद्धा, केवळ यवतमाळ जिल्हाच नाही तर राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते। अनेक ठिकाणी पेरणी केली होती शेतकऱ्यांनी, पाऊस बरसत नव्हता, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट होतं। आता ठिकठिकाणी पाऊस बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। संदेश, आवाज येतोय? राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस बरसलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे। अनेक ठिकाणी खास करून कोकणामध्ये भात पेरणी केली होती, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर होतं। तसंच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा खरीप हंगामातील पेरणी झाली होती। पाऊस जर आला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढावणार होतं, त्यामुळं येणारा अतिरिक्त खर्च सुद्धा शेतकऱ्यांना सोसावा लागणार होता। मात्र आता आज दिवसभरात ठिकठिकाणी पाऊस बरसलेला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांची दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांचं टळलंय। तर सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।